नमस्कार, मी मोहन दाते पंचांगकर्ते. आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात होते, ती शुद्ध एकादशीपासून. या एकादशीला शयनी एकादशी असं म्हटलेलं आहे किंवा हरिशयनी एकादशी असं म्हटलेलं आहे. हरी म्हणजे विष्णू आणि विष्णूचं शयन या एकादशीला होते, म्हणून याला शयनी एकादशी असं म्हटलेलं आहे. हे विष्णूचं शयन आषाढी एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत 4 महिन्याच्या काळासाठी असतं. या आषाढी एकादशीला विशेष महत्त्व याचं कारण आहे की जे 24 एकादशा करू शकत नाहीत किंवा प्रत्येक महिन्यातले करू शकत नाहीत, ते लोक आषाढ महिन्यातली ही शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यातली प्रबोधिनी एकादशी अशा 2 एकादशी तरी साधारणपणे सर्व लोक करत असतात. आणि म्हणून या आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आणि विष्णूचं शयन चातुर्मास्य आरंभ या आषाढी एकादशीला होत असल्यामुळे इथून चातुर्मासाची व्रते आपण सगळेजण सुरू करत असतो. अशा प्रकारचा ही आषाढ शुद्ध एकादशी विष्णूचं व्रत असल्यामुळे सर्वांनी ते मोठ्या भक्तिभावाने करावे.